एबीवीपीचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णींची राहुल गांधींवर त्यांनी सडकून टीका केली आहे। राहुल गांधींच्या तीनपाठ कार्यक्रमासाठी प्रेक्षक मिळणार म्हणून विद्यार्थ्यांवर जोर जबरदस्ती केली जाते। सीओईपी सारख्या नामांकित परिसरात काँग्रेस आणि एनएसयूआयचे 100-150 गुंडांनी घुसून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे। ज्या मुलांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय। छात्रों की गूंजचा डंका पिटवणाऱ्या राहुल गांधींना या विद्यार्थ्यांची गूंज ऐकू येत नाही का की बहिरेपणाचं सोंग सुरू आहे? एका सर्वसामान्य अनाथ मुलीने काँग्रेसला एक्सपोज केल्यानं त्यांच्या बुडाला आग लागली आहे। विद्यार्थ्यांवर हात उचलला तर जशास तसं उत्तर देऊ, काँग्रेस आणि राहुल गांधींना पळता भुई थोडी करू, असं अथर्व कुलकर्णी यांनी म्हटलंय। उद्या त्या ठिकाणी पुण्यामध्ये राहुल गांधीच्या तीनपाठ कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवरती जोर जबरदस्ती केली जात आहे। सीओईपी नावाच्या एका नामांकित कॉलेजमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थिनींवरती आत घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गुंड त्या काँग्रेसच्या आणि एनएसयूआयच्या माध्यमातून होतोय। विद्यार्थ्यांवरती हात टाकला जातोय, जबरदस्ती उचलून उद्याच्या कार्यक्रमासाठी नेण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स होतोय। 100 200 गुंड घुसून विद्यार्थिनींवरती हात टाकतायत, मुलांना मारतायत। हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि खपवून घेणार नाही। छात्रों की गूंज म्हणत आता या राहुल गांधीला सीओईपी मधल्या जे छात्र आहेत त्यांची गूंज ऐकू येत नाहीये का? माझा सवाल त्या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने जर समजा तुम्ही विद्यार्थ्यांवरती हात टाकणार असाल, मुलींवरती हात टाकणार असाल, तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही।